नाही तर माणसाचं जीवन एक हवा भरलेला फुगा आहे आणि हवा भरलेल्या फुग्याला कधी काटा टोचल आणि कधी हवा जाईल सगळे लोक जमा होऊन 10-5 क्विंटलात फुकून देत असते चुंबळ्या. हो चट उलटा बँडवाजी ते त्याच्या नावानं उलटा हे खांद्यावर घेणारेच बापू इतका आपटून देतेत की भारतातल्या कोण्याच दवाखान्यात पुन्हा ऑपरेशन होत नाही. म्हणून हिशोबात चाललं पाहिजे रेल्वेच्या इंजिन सारखं. विठाला विठाला गोड विवाह सोहळा कोणी गरीब असेल कोणी मध्यम असेल कोणी उच्च असेल अशी विवाह सोहळे किती झाले आतापर्यंत 573. मला वाटतं मी 2011ला एकदा आलतो विवाह सोहळ्यात. नंतर तुमच्या नानांच्या गोड जेवणाला आलो. नंतर पुतळ्याच्या अनावरणाला सुद्धा एकदा आलो. 576 लग्न सोहळे संसारातल्या जेवढ्या काही स्वयंपाकघरातल्या जेवढ्या वस्तू असतात तुम्ही त्याला किचन म्हणता जे काही यथासांग देता येईल हा देण्याचा प्रयत्न बाळासाहेब करतात. हे पुण्याचं काम आहे परोपकाराचं काम आहे उपकाराचं काम आहे. त्याही कार्याला बाळासाहेब कोटी कोटी धन्यवाद. आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो. तो साजरा करत असताना माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आनंद वाटावा असा शिवजन्मोत्सव साजरा करायचा. लोकांनी दिलेली पैसे उगेच रस्त्यावर उधळून तमाशा नाही करायचा. रयतेचे राजा हे महासत्ता देशामध्ये उगवता तारा म्हणून समजल्या जाणारा राजा आहे. हा तेजस्वी सूर्य आहे. या राजाच्या उत्सवामध्ये ही अशी घाणेरडी प्रकरणं नकोय 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 नकोय. विनेकरी बाबा तुम्ही सुद्धा इना देताना शांत चलत जा. ही कोणी नवीन प्रथा काढली हो तमाशातल्यासारखी ढिकचाक ढिकचाक ढिकचाक. अहो संप्रदायातला विना हा फार मोलाचा आहे. तो नाचत नाही न्याचा. माफ करा तुम्ही माझ्या वडिलाच्या वयातले आहात. फक्त मी सांगतोय याच्यानंतर नकोय. निदान गिरगावच्या बाळ्याच्या कीर्तनात तरी नकोय. विठाला विठाला फार मोठं महाराज सरस्वतीचं अधिष्ठान आहे. ते नारदांचं अधिष्ठान आहे. माझ्यासारखी महाराष्ट्रातली नव्हे भारत देशातली तमाम वारकरी त्या विण्याच्या जीवावर 2 टायमाच्या भाकरी खातो आम्ही. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला जेवायला घालती. केवळ पकवाज टाळ आणि विना या 3 लोकांना जरा हिशोबात राहिलं पाहिजे. विठाला विठाला आम्हाला मानतीत लोक. याचा अर्थ लोकांच्या गोळ्या संपल्यात असं नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून आम्हाला मानतेत म्हणून ती जोपासना जोपासली पाहिजे. असो मला असं वाटतंय विटेवरच्या मालकाचाच एक अंश असणारा भगवान विष्णूचं अधिष्ठान भगवान तिरुपती व्यंकटेश भगवान यांचा सुद्धा कल्याण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. तेही काम अलौकिक करता बाळासाहेब तुमच्या सानिध्यात जी कोणी तरुण मंडळी असेल मला सगळ्यांची नावं शक्य नाहीत त्यात त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा तुम्हाला ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळले तुम्ही इतकं चांगलं काम करता तरुण वयात असताना ज्या आईनं तुम्हाला पोटात सांभाळले त्या माईला चपला सगट प्रणाम करेल. कारण सात्विक मुलांना घडवजा आपल्या माईनं. पांडुरंगाला मंजुळा किती वाहती महादेवाला किती भिजिती त्याच्यापेक्षा पोराला संस्कार किती लावती ते सांग. उजडायलाच महादेवाला भिजवायला गेली त्याला सर्दी झाली. हो पुढची नाही सरकली म्हणून पुढचीच्या तांब्यात डोक्यात तांब्या आणला. हो यानं नसतो महादेव पावत माझी माय. पांडुरंगाला लाखो मंजुळा वाहिल्यानं नाही पांडुरंग पावत. संस्काराचं सूत्र जिच्या ताब्यात आहे तिला विटेवरचा मालक आणि काशीतला मालक पावत असतो. सोंगानं आतापर्यंत कोणालाही पावत नाही. सोंगे सोंगे छंदे काही देव जोडी
सोंगे छंदे काही देव जोडे आईचे नाही. नाटक केल्यानं देव भेटला असता तर सिनेमात पण काही काही लोकांना महाराजाची नाटक केलेत, त्याला विमान आला असतं ना आप्पा. नाही, या संप्रदाय सोंग चालत नाही, नाटक नाही. गोड असा स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवता. मोठ्या श्रद्धेने बाळासाहेब तुम्ही फोन केला, मलाही येण्यास जमलं. या पवित्र मंडपामध्ये मला एक छोटीशी कीर्तनाची आहुती टाकण्याचा योग आला, ते माझं परम भाग्य. माझ्या समोर बसलेल्या देवांना तुमच्या चरणी मी नाक घासून प्रणाम करतो. दुकानदाराचा देव गिराहक असतो, ग्राहक, आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्यामुळे आम्ही शोभून दिसत असतो, म्हणून तुमच्या चरणी दंडवत करतो. पुरुष असतील, मावल्या असतील, सर्वांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य असतील, दोन्ही बाजूचे वारकरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांना प्रणाम करतो. आणि अभंगावर येतो, ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला तो नर आहे. राजो, काम जिंकणं इतकं सोपं नाही, कठीण आहे, कठीण आहे. आणि ज्यानं काम जिंकला तो मात्र नर आहे. एक जण म्हणे, महाराज आमची ते एका व्यक्तीनं 300 लग्न केले, तो रावणाचा चुलता असेल, त्यानं कसं नराच्या यादीत येईल? लग्न जास्त केल्यानं जर आप्पा लग्न यादीत आला असता तर चित्रकीर्तूला एक कोटी बायका होत्या. कोटी भार्या चित्र, मजा नाही आज त्याला सुधरण बिचाऱ्याला. 5-7 दिवस झालं बेजार येईन ते. 1 कोटी बायका चित्रकेतूला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला, 703 राजा दशरथा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, प्रभू रामचंद्रांचे बाबा दशरथ राजाला 703 पत्न्या, तरी नराच्या यादीत नाहीत. 702 लग्न झाले दशरथ राजाचे. मित्राच्या लग्नाला गेले, आणि मित्राच्या लग्नाला गेल्याच्या नंतर नवरीच्या बाजूला फिरणारी एक मुलगी पाहिली, तिला आपल्याकडे करवली म्हणतात. आणि ती करवली दशरथ राजाला आवडली होती, पण सुंदर. तिचं नाव होतं कैकई. म्हणून काम नावाच्या यादीतून बाजूला सरकले. गोपीचंदासारखा राजा, ज्यानं 1800 पत्न्या करून वयाच्या 69व्या वर्षी 1800 बायकांना माय म्हणून भिक्षा मागितली, तोही राजा कामात पकडलाय. तोही राजा कामात पकडा. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली? मला काही चोंबाळून बोलता येत नाही, आणि मला काही भीती बी वाटत नाही. खरबडीत बोलल्यावर तुम्ही कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ, चला आठ, कोणाच्या मागे लागे नाही मी. लोकांना पटेल असं कीर्तन नाही, देवाला आवडेल असं करायचं. एखाद्या पैशावाल्याला नालायकाला तर ते आम्हाला लुगडं नेसून नाचून भाडवा, त्याच्या इथं पैसा उतू आल्या, मग त्याच्यासारखं वागायचं काय आम्ही? त्यासारखं नाही. 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक शुकाचार्य नावाचे ब्रह्मवेत्ता, ज्यानं 3.5 घटका दारात उभे केले बापू. त्याचं नाव होतं राजा जनक. हाही राजा
2 मार्कानं कामाच्या प्रश्नातून बाद झाला. 80,000 बायका रावणाला. राग येऊ देऊ नका माझ्या माईंनो. रावणाला जितक्या सुंदर बायका होत्या त्याच्यातली महाराष्ट्रात मी तितकी सुंदर अजून पाहिलीच नाही. 5,500 गाव झाले माझे, तितकी पाहिलीच नाही. मी लग्न 2-3 वर्ष लांबील तर तशी सुंदर भेटती का म्हणून. नंतर म्हणलं आपले केस पिकायची वेळ येईल, त्याच्यापेक्षा आपण आटपून घ्यावा. इतक्या सुंदर बायका रावणाला मी नाही सांगत. 80 सहस्राच्या सुंदराचा मेने, 80 सहस्राच्या सुंदराचा मेने, माझी मुखराणी मंदोदरे, माझी मुखराणी मंदोदरी. माझी ऐंशी 80,000 बायका, त्याच्यापैकी मंदोदरी. मला वाटत नाही रावणा इतका सुखाचा संसार कोणाचा झाला असेल. 1 नंबरचा संसार सुखाचा झालता. भारतीय युद्धातला, द्वापार युगातला सिंह, त्याचं नाव होतं कर्ण. कर्णासारखी सात्विक बायको पंढरपुरातल्या मालकाला पण भेटली नाही. कारण पंढरपुरातल्या मालकिनीनं सुद्धा 9 बाऱ्या भांडण केलं. पण कर्णाच्या पत्नीनं जीवनात एकदा पण नाही केलं. त्याच्यानंतर नंबर कोणाचा लागला असेल तर रावणाचा. काय पत्नी भेटली असेल आप्पा. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर ऐका माझ्या माईंनो, मालकाला जीवलाई जा. महाराजाच्या पाया पाड्यानं तुमचा नाही उद्धार होणार. तुम्ही सकाळी नवऱ्याचं एकदा दर्शन घेत जा. एक जण महाराजाच्या पाया पडायला गेला आणि ते म्हणला, महाराज माझं पोरग जरा धीमी स्वभावाचं आहे, याला बरं करा. महाराज म्हणले 15 वर्ष झालं माझ्या पोराला गोळ्या चालू आहेत. ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते तुमच्या पोराला नीट करायला, आणि तुम्ही त्याच्या पायावरून ती अपेक्षा करता. तुमच्या गोळ्या संपल्यात का काय. घरात नीट वागा, विटेवरचा मालक सगळे प्रश्न मिटवीन. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिला महाराष्ट्रातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. नाटकं नाही चालत वारकरी संप्रदाय. जी नवऱ्याच्या पाया पडती तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी मोठी ताकद. माझ्या माईंनो, रावणाचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये याच्याकरता महाराज लेकरासाठी दूध आईच्या वक्षस्थळातून येत असेल, नवल नाही, नवल नाही. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि भडाग्नी नावाचा अग्नी विजित होते. काय बायको भेटली असेल महाराज. इतकी सात्विक बायको असताना रावणानं जगाच्या मालकिनीकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं म्हणून काम नावाचा मार्ग संपला. हाही या व्याधीत बसत नाही. विठाला रावण फार मोठा होता. 5-50 किलो सोनं ज्याच्याकडे त्यानं उड्या हाणल्या पाहिजे शेपुडीवानी. 5-50 किलो सोनं आहे घरात तर शेपुडीवानी शेपूट हलवायला. शेळीनं किती शेपूट हलली तर पाठीवरली माशी उठत नाही. 400-500 कोटी रुपये ज्यानं आहेत त्यानं पण उड्या नाही हाणल्या पाहिजे. रावणाची एक चौकट इकल्यावर 13 बाऱ्या खासदार कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 7 कोटी चौकटी होत्या. तो सुद्धा काम सांभाळू शकला नाही तर 100-200 टन ऊस गेलाय. त्यानं मुकाट्या बसलं पाहिजे. पप्याच्या माईचे दागिने सोडून आण, बस मुकाट्या. लोकांचे नको वा भाडे काढू सुंबळ्या. विठाला विठाला काम जिंकणं कठीण आहे. आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे होते बाळासाहेब पाहिल्यान? एक. आता तर नसतो पण वाटत. एक दिवा एक. एका मंत्र्याच्या गाडीला बापू 222 दिवे. एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे. 222 दिवे.
त्यानं सही केल्याशिवाय देशातलं कुठलंच काम होत नाही. देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातलं. हा, त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय पाऊसच पडत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय वारच सुटत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय ऊन पडत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय, त्यानं फॉर्मवर सही केली. परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता गिरगावचा बाळू जाणार, बरोबर तितक्या वाजता जाणार आणि 12:30ला व्हॉट्सअपवर संदेश येणार, हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर गेले. लगेच सुमल्या दुसरंच टाकतो, गेले दिगंबर. यायला तर दमच नाही वाटकन यायला. अपमान केला अभंगाचा आहे. हे वाक्य कोणाला टाकावं, जरा लाजा सांभाळल्या पाहिजे. विठाला विठाला तुम्हाला कशाचा बाजार भरवायचा असेल तर भरवा, पण परमार्थाचा बाजार भरू नका, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला त्याच वेळा जाणार गिरगावचा बाळू, हेही खातं त्याच्याकडेच. असे 222 खाते एका मंत्र्याकडे. तोही मंत्री कामाच्या यादीतून गेला. त्याचं नाव होतं इंद्र. त्याचं नाव इंद्र. विश्वाला शीतल प्रकाश देणारा, जगाच्या पाठीवर निशापती बाळासाहेब, त्याचं नाव आहे चंद्र. चंद्र यानं तर सांगू का तुम्हाला, बाथरूमला गेल्यावर चड्डीच काढली नाही. किती घाण केली सांगू तुम्हाला. ज्या गुरुजींकडे शिकला त्या गुरुजींची पत्नी पळून नेली. तेव्हापासून चंद्राचं तोंड काळं झालं. ऐका पुढं, ऐका. 2-4 अभंग पाठ असणाऱ्यांना का दुसऱ्याला गाचांड्या देत जाऊ. हो, 5-50च अभंग पाठ आहे की याला चुरगाळी तू, त्याला लोटी तू, त्याला हे कर तू, मला आमकन मला तमक. मुकाट्या बस, मस्ताड्याला हालायस का तू. असं नको चुरगाळी जाऊ. भजन ज्याच्यापासून सुरुवात आहे त्यांना भगवान शिवजी म्हणतात. आणि शिवजीनं भजनासाठी सोबत घेतले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. भगवान शिवजीच्या सोबत भजनासाठी बापू कोण असेल तर नारद होते. आणि नारदानं फक्त 3.5 शब्दाचं पाप केलं. 3.5 शब्दाचं. एवढ्या मोठ्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची बाई झाली. 222 ज्याला दिवे त्याला भगनावाचा रोग झाला. शीतल प्रकाश देणारा तोंड काळं झालं. आणि नारदाची बाई झाली. भजन बंद झालं. पुरावा आहे मालकांचा. इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा. नारद चुकला भजना. नारद चुकला भजना. नारद चुकला भजना. इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा. नारद चुकला भजनाचा. नारद चुकला 222 पद ज्याच्याकडे तो इंद्र, जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र, तोंड काळं झालं. नारद चुकला चाळा भजनाचा. फक्त काम, इतका काम नावाचा व्यक्ती खराब. आणि तुम्हाला सांगतो, एका सेकंदापुरती जरी चूक केली तर सगळा पेपर 0 होतोय. धडक मारिली नारदा. धडक मारिली नारदा. केला रावणाचा चेला. केला रावणाचा चेला. दुर्योधन मारली कसा घेतला प्राण. तो केवळ पंचानन. केल कामदन. तो केवळ पंचानन. केल कामदन. धडक मारली नारदा. केला रावण. कोण ब्रह्मदेव. हे दिन रे आवाज झाले. कोण ब्रह्मदेव. ब्रह्मदेवासारखा चतुर कोणी असेल विश्वात.
गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याचा व्यास किती मोठा असेल याची लांबी रुंदी, या देशाची संख्या 150 कोटी असेल. आता जनगणना जर झाली तर 150 कोटी लोकांपैकी एकाचा सुद्धा ठसा गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याला जुळत नाही. इतक्या जाग्यामध्ये 150 कोटी बदल केले. डोकं काय असेल? तो ब्रह्मदेव. चातुर्य सांगू पुन्हा एक, जगात माठ तयार करणारी कुंभारदादा असतील, रांजून तयार करणारी असतील, प्लॅस्टिकच्या टाक्या तयार करणाऱ्या कंपन्या असतील, लोखंडाच्या टाक्या तयार करणारी कारखाने असतील, पण त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर तिच्यातलं पाणी गळून जाते. त्या उभ्या टाकीला 9 छिद्र पाडले, मनान पाणी बाहेर येत नाही. तो विद्वान चतुर आहे. चतुरानने कुलाल हाडाचा बापचा ढाचा, किती मोठा सत्य लोकाचा मालक, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदे नाही आईसे सांगितले. तेही या परीक्षेतून नापास झाले, तेही या परीक्षेतून नापास झाले. महाराज काम नावाच्या कोतवालानं चांगल्या चांगल्याला झडपिलंय. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताची, कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताची, हरिहराची आवरू घेतो भय नाही त्याची, हरिहराची आवरू घेतो भय नाही त्याची, जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, जमदाग्नी दुर्वास नाडीले कामाजी कोतवाल याने हरी हराची आबरू घेतो भय नाही त्याशी. पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा कामान बेजार केलं. पुरंदा नावाची सात्विक पवित्र स्त्री, ते मालक नालायक भेटले. नाव होतं जालिंदर. बडवा होता, हरामखोर होता, मूर्ख होता, बुजदिल होता, प्रजेसाठी घातक होता. आणि हा नालायक राजा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत प्रजा सुखी होत नाही. हे पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं. माझ्या मैनो, ज्याची पत्नी सात्विक, मालकाला आयुष्य प्रदान होते, मरताच कामा नये. नाईलाजानं पंढरपुरातल्या मालकाला थोडासा चारित्र्याचा अंक खाली यावा लागला. परिणाम काय झाला बापू? दगड होऊन पडावं लागलं. गंडकी नावाची गंगा, या गंडकी नावाच्या गंगेमध्ये शालिमार नावाचा पाषाण पंढरपुरातले मालक होऊन पडे. हरी हर म्हणजे शंकर. भगवान शिवजीला सुद्धा कामान बेजार केलं. म्हणून शिवशंकरानं काम कोण्या दिवशी फुकला माहितीये? होळीच्या दिवशी. होता शनी पौर्णिमा आहे ना, ह्या दिवशी काम फुकला. या कामान बेजार केलं. आईसाहेबानं भिल्लिनीचं रूप घेतलं. रूप जरी भिल्लिनीचं घेतलं असेल तेच कसं झाकेल. आणि भगवान शिवजीच्या पुढून गेले. भिल्लनीचे रूप धरी भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. हे भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रंबर ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. व्याघ्रंबर गेलं, नागडं व्हावं लागलं नागडं. म्हणून हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. इतका कामे हरामखोरे. बहुनाडी येले शहाणे, बहुनाडी येले शहाणे, बहुनाडी येले शहाणे, बहुनाडी येले बहुनाडी
काम्याने बहु नाडीले शहाणे स्वतः लय विद्वान समजिणाऱ्याचा भोगा करून टाकलाय काम्यानं. इतका काम्या बहादूर आहे म्हणून या काम्यापासून जो वाचला तो एक नंबर. बाळासाहेब शिवजन्मोत्सव सोहळा करता तो राजा कामाच्या मार्गातून विजय प्राप्त करून पुढे सरकला. विजय प्राप्त करून एक मुद्दा मांडतो बारीकसा. कल्याणच्या सुभेदाराची सून फार सुंदर होती. खूप सुंदर, खूप सुंदर. सुंदरपणाच्या व्याख्या मी श्लोकात पाहिल्या, पुराणातल्या शास्त्रातल्या ओव्यात पाहिल्या, काही विद्वानांची वाक्य सुद्धा ऐकली. त्याच्यापैकी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत सुंदर होती. कल्याणचा सुभेदार जातीने मुसलमान होता. फार सुंदर सुनबाई होती. एका कवीने तिचं वर्णन केले. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडत होता. किती सुंदर असल. आपण काय कमी सुंदर आहेत का? आपले पिठल्यात केस पडत आहेत. हो, चपाती मोडताना चपातीतून निघत आहेत. काय कमी पुरुषार्थ आहे का आपला? हो. आणि तरी एका बाईचा नवरा सुमळ्या म्हणला, महाराज तुम्हाला माहित नाही आमच्या बायकोला राहाचा लय नाद आहे. हो, मी म्हणलं सारे दुकान तुझ्या घरी तोंडाला लावायचे. हे सुंदरपणाची व्याख्या नाही. सौंदर्य विश्वाच्या मालकानं प्राप्त झालेलं दिलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, काळं आणि गोरपण हे सुंदरपणाची व्याख्या नाही. सुंदरपणाची व्याख्या आहे आचरणाची चौकट. जी माऊली आचरणाची चौकट ओलांडीत नाही, आपल्या वैचारिक पातळीची धुरा मातीत जाऊ देत नाही, ती रंगानं गोरी असेल किंवा रंगानं काळी असेल, पण ती जगात एक नंबरची सुंदर म्हणून बहाल केल्या जाते. जातीनं जरी मुसलमानाची असेल तरी कर्तव्याने उंच शिखर गाठलेली होती. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. एका पडवीमध्ये चंदनाचं लाकूड पडलेलं होतं चौकटीला. ते 52 चंदनाचं लाकूड होतं. आणि ती चौकट ओलांडून कल्याणच्या सुभेदाराची सून पलीकडे जात होती. तिला कोणीतरी चुकीच्या माणसांनी पकडलं होतं. नरपदवी सांगतोय आपण, नरपदवी. चुकीच्या माणसांनी पकडून तिला आतमध्ये नेत होते. अशा वेळेला तिच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब त्या 52 चंदनाच्या चौकटीवर पडले. तापलिया तेला 52 चंदन शनेक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये जर चिमूटभर टाकलं तर तेल बर्फा इतकं थंड करण्याची ताकद त्या चंदनात आहे. त्या चंदनाची चौकट त्या उमऱ्याला होती. आणि रस्त्याने ती मधात जात असताना तिचं अंतःकरण भरून आलं आणि ती तिच्या देवतेला विनंती करत होती, शरीर गेलं तरी हरकत नाही, पण शरीर वाढता कामा नये. म्हणून तिच्या डोळ्यातून जे पाणी चौकटीवर पडत होतं तितकी जागा जळत होती. कोणाची मायवेली चंदनाला जाळण्याची, पण तिच्या डोळ्यातलं पाणी त्या चंदनाच्या चौकटीला जाळीत होतं. महाराज हे जळणं कळण्यासाठी ती दृष्टी लागेल आणि ती दृष्टी माझ्या रयतेच्या राजाकडे होती. ती छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. एका गुमास्त्यानं सांगितलं, सरकार आपल्या स्वागताकरता एक पुष्प आणलेलंय. कुठं ठेवलंय? समोरच्या घरात आहे. पूर्वी घराला नाव राणीवसा, माझ घर अशी घरं विशिष्ट प्रकारची होती. ओरिजिनल मराठी भाषा बोलल्या जायची.
नुसतं त्या घराच्या चौकटीकडे पाहिल्याबरोबर त्या चौकटीला पडलेली अशी गोल गोल गोट्यासारखी खड्डी पाहिली. अरे फुल अत्यंत तेजस्वी आहे, आकाशातल्या विद्युलतेसारखं आहे, भडकत्या अग्नीसारखं आहे, उकळत्या तेलासारखं आहे. काय दृष्टी असेल राजांची. कल्याणच्या सुभेदाराचं अंतकरण एक एक बोंडायचित होतं. त्याचं अंतकरण हृदयाला बाण लागल्यासारखं जळत होतं. त्याला असं वाटत होतं काय होईल आपल्या सुनबाईचं. त्याच रात्री 8 पत्न्यापैकी एका धर्मपत्नीला आमंत्रित केलं. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, पुढच्या सांगता येतात का? इथून सुरुवात आहे का आपल्या हिंदूची? माहिती आहेत का आपल्याला छत्रपतीच्या 8 पत्न्या? सिनेमातल्या किती बायकांची नावं पाठ? आणि काय आपला अधिकार आहे हिंदू म्हणून घ्यायचा? कुठपर्यंत योग्यता आहे आपली? कुठपर्यंत अधिकार आहे आपला? काय डोकं सुपीक आहे आपलं? चला मी वागू देतो. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. घरी गेल्यावर पाठ करा. मोबाईल इचका, भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. मी तरी भिकारी आहे, मला मोठा भेटत नाही. पैसे आहेत माझ्याकडे. बघा, नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा चांगलं पहा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याला बायकून हाणलंय आणि त्याला शुभेच्छा द्यायला. त्याचं लोन तुझ्याकडे आलं तर तूही हाणीन तुला. काय भंगिऱ्याला चॅटिंग करण्यामध्ये वेळ घाला. बघा ना, बघा 19 तारखेपर्यंत 8च्या 8 पत्न्यांचे नाव शोधा. आजोबानं शोधलं तर सांगा नातवाला, मुलानं बापानं शोधलं तर सांगा मुलाला, सासूनं शोधलं तर सांगा सुनबाईला, सुनेनं शोधलं तर सांगा लेकीला, सांगा आपल्या सासूला, सांगा आपल्या आजच सासूला. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, ज्याला 8 पत्न्या होत्या, त्यांची ही नावं होती. सांगा आपल्या घरातल्या लोकांना, सांगा. त्या पवित्र स्त्रियांची नावं जर घेतली तरी 1,00,000 विटेवरच्या मालकाच्या नावाचा जप केल्याचं पुण्य प्राप्त होईल.